33,000 विहिरींवरून आता राज ठाकरे आणि मुख्यमंत्री यांच्यात जुंपली आहे। 33,000 विहिरींचा हिशोब देण्याचा पुनरुच्चार राज यांनी केलाय, तर झी 24 तासच्या विशेष मुलाखतीत मुख्यमंत्र्यांनी त्याला आव्हान दिलं होतं। पाहूया। मुनगंटीवारांच्या भाषणामध्ये जाहीर केलेला 33,000 विहिरींचा विषय, त्या 33,000 विहिरींचा विषय मी ज्यावेळेला काढला त्यावेळेला त्याच्यावरती देवेंद्र फडणवीसांचं उत्तर आलेलं आहे। मुख्यमंत्र्यांचं उत्तर आहे की आम्ही नुसतं बोलत नाही तर करून दाखवतो। आजपर्यंत शेतकऱ्यांसाठी जे काही काम केले त्याचा रेकॉर्ड असून तो नाव पत्त्यासह देण्यासाठी तयार आहे, असं सांगत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना प्रति आव्हान दिले। मुख्यमंत्री कार्यालयामधून आलेलं उत्तर, उपरोक्त विषयाकरिता अर्जातील माहिती जलसंधारण विभागाशी संबंधित असल्याने आपला अर्ज माहिती अधिकारी अधिनियम 2005 च्या कलम 6(3) अन्वये जलसंधारण विभागाकडे पाठवण्यात येत आहे। तरी अधिक माहितीसाठी संबंधित विभागाच्या जनमाहिती अधिकाऱ्यांशी संपर्क साधावा। म्हणजे आमच्याकडे नाही, म्हणजे मुख्यमंत्री विभागाकडे ह्याची माहिती नाही की अनेक ठिकाणी विहिरी ह्या 33,000 जे बोलतायत ह्या सगळ्या विहिरी पेपरवरती आहेत, कागदावरती आहेत, कुठेही खोदलेल्या नाहीत। ज्या खोदल्या गेल्या तिकडे फक्त खड्डे खोदले गेलेत आणि ज्या जुन्या विहिरी आहेत त्या जुन्या विहिरींना फक्त बांध घातले गेलेले आहेत। सगळा पैसा जवळपास 400, 450 का 500 कोटी रुपये खर्च झाला, का 750 कोटी रुपये खर्च झाला त्या सगळ्या गोष्टीला। हे सगळे कंत्राटदारांच्या खिशात पैसे गेले। मग मी जे काल बोललो की मग ह्या काँग्रेसवाले आणि ह्या सगळ्या लोकांमध्ये आणि भाजपवाले आणि शिवसेनामध्ये ह्यांच्यामध्ये फरक तो काय? तेही पैसे खात होते असल्याच गोष्टींमधनं, हेही पैसे खात आहेत। 33,000 विहिरी बांधण्यात आल्या किंवा खणण्यात आल्या। अनेक राजकीय नेते याच्यावर आपल्याकडे त्याचा डेटा मागतायत। ट्रान्सपरंटली तो डेटा आपण आपल्या महाराष्ट्र सरकारच्या वेबसाईटवर कुठल्या गावात कुठे कुठे काय तळी काय विहिरी बांधल्या आहेत हे का जाहीर करत नाही? सगळं जाहीर केलेलं आहे, सगळं तयार आहे। फक्त आता मी हा विचार करतोय की त्याची हार्ड कॉपी पाठवू की सॉफ्ट कॉपी पाठवू। त्या सगळ्या नेत्यांना मी पाठवणार आहे। हार्ड कॉपी जी आहे ती एवढी मोठी आहे, सॉफ्ट कॉपी एका पेनड्राईव्ह मध्ये पाठवता येते। मी आपल्याही चॅनलला ती पाठवणार आहे। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।